आजच्या ठळक बातम्या. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वेंगुर्लेतील जनता दरबाराला प्रतिसाद. भाजप महिला मोर्चातर्फे रत्नागिरीत काँग्रेस विरोधात निषेध आंदोलन. माता का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान घोषणांनी पेंजारी दणाणले. 86 वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी कोपरगावी पोहोचले. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज वेंगुर्ले तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला. तालुक्यातून 139 निवेदने दाखल झाली होती. यावेळी आलेल्या निवेदनातील तक्रारींपैकी काही तक्रारी वैयक्तिक स्वरूपात होत्या, त्या तात्काळ सोडवण्यात आल्या, तर ज्या तक्रारी शासन स्तरावरच्या होत्या त्या सोडवण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या. पालकमंत्री झाल्यानंतर सांगितल्याप्रमाणे मी जनतेचा सेवक म्हणून वेंगुर्लेमध्ये आज जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्याला सुरुवात केली आहे. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात जनता दरबाराद्वारे लोकांचे प्रश्न सोडवून सर्वांना न्याय देणार आहे. त्यामुळे माझी वाट न बघता सर्व तालुक्यांनी आपल्या भागातील नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी जनता दरबाराच्या सांगतेवेळी केले आहे. पालकमंत्री झाल्यावर मी तेव्हाच जाहीर केलेलं होतं की मी प्रत्येक तालुका न्याय लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाणार आहे. शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी शेवटी ह्या जनतेचा सेवक आहे आणि ओरसलाच नेहमी मुख्य सगळे शासकीय कार्यालय असल्यामुळे तिथे बसून काम करत असताना ह्याही गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की वेंगुर्ल्यात करून प्रवास करून येणं, दोडामार्गवरून प्रवास करून येणं, देवगडवरून प्रवास करून येणं हे सामान्य नागरिकांसाठी कित्येक वेळा खर्चिक असतं. त्यांना प्रवासाचा खर्च लागतो आणि म्हणून ते प्रशासनाकडे येण्यापेक्षा प्रशासन त्यांच्याकडे जाणं ही एक आमची भूमिका आहे. आणि त्याचमुळे आज वेंगुर्ल्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवणं, जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय जे ह्या तालुक्याचं शासकीय मुख्यालय ज्याला आपण म्हणतो ते असल्यामुळे जनतेला इथले कमीतल्या कमी येण्याची संधी मिळाली पाहिजे, किंबहुना एकदा आल्यावर तोच प्रश्न सोडवण्यासाठी परत येण्याची संधीच मिळता कामा नये. हा अनुभव जनतेला मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या तहसीलदारांबरोबर आणि प्रांत होते आणि त्यांच्या सर्व संबंधित खात्या प्रमुखांबरोबर तालुक्याच्या आम्ही आज संवाद साधला, जनतेचे प्रश्न सोडवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्यावर AI प्रणालीचा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने सोशल मीडियावर अपमानकारक व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज रत्नागिरी शहरात भाजप महिला मोर्चातर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार सौ चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर तसेच जिल्हानिहाय निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चातर्फे जिल्हा अध्यक्ष सौ वर्षा ढेकणे, जिल्हा सरचिटणीस सौ नुपुरा मुळे, शहर अध्यक्ष पल्लवी पाटील, मंडळ अध्यक्ष सौ परिणिती सावंत, मंडलाध्यक्ष सौ स्नेहा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींवर AI प्रणालीचा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने अपमानकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला असल्याचा आरोप भाजपने केलाय. हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि निंदनीय असून याचा भाजप महिला मोर्चातर्फे जाहीर निषेध करण्यात येतोय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी अलिबाग वडखळ मुख्य मार्गावर रॅली काढल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार पंडित पाटील, भाजप नेते आस्वाद पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रीती संजय पाटील, रश्मी वजे, वंदना म्हात्रे, सुनंदा पाटील, ॲडव्होकेट महेश मोहिते, राजेश मुपारा, चेतन पाटील आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील ऐतिहासिक कोपरचरी गावात थेट जिल्हाधिकारी भव्य कार्यक्रमानिमित्त सुमारे 86 वर्षात आले। यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील जनतेने घ्यावा असे मत रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी व्यक्त केले। माझी वसुंधरा या कार्यक्रमांतर्गत शासकीय योजना आणि लाभार्थी योजनेप्रमाणे प्रमाणपत्र आणि वस्तू, फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले। माता भगिनी या वर बसल्यात या सभागृहामध्ये आणि आमचे सगळे बांधव ते बिचारे खाली बसले आणि काही त्यांना त्याचं काही म्हणजे त्यांनी आता ते सगळं ॲक्सेप्ट केलेलं आहे की सध्याच्या जमान्यामध्ये योजनांचा लाभ दिला त्याच्यामध्ये 70-80% 90% बिचाऱ्या महिला आमच्या स्टेजवर आल्या, आम्ही त्यांच्या हातामध्ये लाभ दिला। आमची विश्वासार्हता तुमच्यावर जास्त आहे। आम्ही लाभ तिकडे कमी देतो कारण तिकडे दिलेला लाभ कुठे जाईल त्याचा पत्ता लागत नाही। इकडे दिलेला लाभ मात्र नक्कीच घराच्या कामाला आणि घराच्या विकासाला येतो, बरोबर आहे ना? तुमचा कमी भरोसा आहे, काळजी करू नका। आतापर्यंत आपण जे वागणं ज्या पद्धतीने त्या पद्धतीमुळं किंवा आपल्या वागण्यामुळं आता सगळं काय होतंय की वारं फिरलंय। मुंबई शहरातील प्रसिद्ध विवेकानंद एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष इनिशिएटिव्ह आणि भारतीय ग्रीन बिल्डिंग काउन्सिलिंग सोबत दादर चौपाटी येथे स्वच्छता मोहीम राबवली। विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध शाळांतील 300 NSS विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भाग घेतला। दादर चौपाटीवर अस्ताव्यस्त कापड, कागद, प्लास्टिक, धार्मिक साहित्याचे अवशेष गोळा केले। या उपक्रमाचे मुंबईभर कौतुक केले जात आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।